Good morning, students. I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. Today we start topic ionic equilibria. Hello, students. Today we start new point, that is buffer solution. So buffer solution means what? It is the solution which resists drastic changes in pH when small amount of strong acid or strong base or water is added to it. That is known as a buffer solution. So buffer solution means हे सोल्युशन असं असतं की ज्यामध्ये तुम्ही थोडीसा स्ट्रॉंग ॲसिड किंवा थोडी क्वांटिटी स्ट्रॉंग बेस घातला किंवा त्याचं डायल्युशन केलं बाय ॲडिशन ऑफ वॉटर, तरीसुद्धा त्याचा पीएच काय होत नाही, चेंज होत नाही, म्हणजे एकदम बदलत नाही. जे सोल्युशन आता समजा फॉर एक्झाम्पल आपण ॲसिटिक ॲसिड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पुन्हा वरून H+ आयन असणारं दुसरं ॲसिड ॲड केलं, तर ॲसिटिक ॲसिडचा पीएच हा काय असणार आहे, 7पेक्षा कमी, म्हणजे साधारण हा 6 असेल किंवा 6.5 असेल. तर त्यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं स्ट्रॉंग ॲसिड HCl ॲड केलं तर H+ आयनचं क्वांटिटी वाढेल आणि मग H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर पीएच काय व्हायला पाहिजे, त्याचा चेंज व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. किंवा तुम्ही NaOH घेतलेलं आहे आणि त्यामध्ये त्याचा पीएच ठराविक आहे, समजा 11.6 आहे आणि त्यामध्ये तुम्ही पुन्हा NaOH थोडं स्ट्रॉंग त्यामध्ये ॲड केलं किंवा KOH ॲड केलं, तर त्याचा पीएच जो आहे हा पुन्हा काय होणार नाही, चेंज होणार, म्हणजे चेंज होतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- वाढलं तर POH काय होणार, त्याचा इन्क्रीज होणार आणि POH इथंच इन्क्रीज झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं बफर सोल्युशन कोणाला म्हणायचं, तर काही सोल्युशन्स असे असतात की ज्या सोल्युशनमध्ये तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड घातलं किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ बेस घातलं किंवा त्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं तरीसुद्धा त्याचा पीएच काय होत नाही, चेंज होत नाही. आलं लक्षात? काय डेफिनेशन आहे, ए सोल्युशन विच रेजिस्ट ड्रास्टिक चेंजेस इन पीएच व्हेन स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस और वॉटर इज ॲडेड टू इट. आता तुम्ही हे बफर सोल्युशन कुठं वापरलंय का कधी? ॲक्च्युली आपल्या शरीरामध्ये पण बफर असतो. आपलं जे सोल्युशन ब्लड आहे, या ब्लडचा पीएच हा ठराविक असतो आणि हा पीएच मेंटेन करण्यासाठी आपल्या ब्लडमध्ये बफर सिस्टीम असते, जी काय करते, ब्लडचा पीएच हा मेंटेन करते. किंवा तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस करता त्यावेळी पण आपण NH4Cl + NH4OH वापरतो क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये. तर हे पण बफर सोल्युशन असतं. तर एक्झाम्पल आपण बघणार आहे यामध्ये NH4Cl + NH4OH. आता टाईप्स ऑफ दी बफर. बफर जे आहेत हे 2 प्रकारचे असतील. फर्स्ट ॲसिडिक बफर अँड सेकंड इज बेसिक बफर. आता ॲसिडिक बफर म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे की या बफरचा पीएच हा <7 असेल, म्हणजेच हे ॲसिडिक सोल्युशन असेल. आता हे बफर सोल्युशन आहे, दॅट मीन्स इट रेजिस्ट द चेंज इन पीएच. आता ह्यामध्ये काय असतं, तर इट कंटेन्स सोल्युशन ऑफ वीक ॲसिड अँड इट्स अ सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. म्हणजे त्यामध्ये ॲसिड जे आहे हे वीक ॲसिड असतं आणि त्याच वीक ॲसिडचं सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस असतं. म्हणजे समजा आपण ॲसिटिक ॲसिड घेतलं तर त्या ॲसिटिक ॲसिड CH3COH आहे, त्याचं आपण सॉल्ट घेतलं NaOH बरोबर, म्हणजेच वीक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ NaOH स्ट्रॉंग बेस CH3CONA. किंवा आपण फॉर्मिक ॲसिड घेतलं HCOH अँड इट्स सॉल्ट दॅट इज HCOONA सोडियम फॉर्मेट. किंवा पोटॅशियम फॉर्मेट घेतला आपण HCOOK. तर ही जी आहेत ही एक्झाम्पल्स आहेत ॲसिडिक बफरची. आता ह्या ॲसिडिक बफर्समध्ये आणखीन तुम्ही काय एक्झाम्पल सांगू शकता, जसं फॉर्मिक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, तसं कुठलंही तुम्ही वीक ॲसिड घ्या आणि त्याचं सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट आपण घेतलं तर ते काय असेल, एक्झाम्पल ऑफ ॲसिडिक बफर असेल. आता दुसरा जो टाईप आहे हा आहे बेसिक बफर सोल्युशन. आता बेसिक बफर सोल्युशन जे आहे त्याचा पीएच काय असणार आहे, लेस, हा 7पेक्षा जास्त असेल, <7 असेल. यामध्ये काय असणार आहे, तर इट इज सोल्युशन ऑफ वीक बेस अँड इट्स अ सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. म्हणजे वीक बेस आपण कोणताही घेतला, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड घ्या, बेरियम हायड्रॉक्साईड घ्या, कॉपर हायड्रॉक्साईड घ्या, कुठलाही तुम्ही वीक बेस घेतला किंवा NH4OH घेतला, आपण MgOH टॉईस घेतला,
तर त्या वीक बेसचं सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड, त्याच बेसचं सॉल्ट असलं पाहिजे स्ट्रॉंग ॲसिड बरोबर, तर त्याला आपण काय म्हणणार, बेसिक बफर म्हणणार. फॉर एक्झाम्पल, आपण NH4OH घेतला, हा वीक बेस आहे, आणि त्याचं स्ट्रॉंग ॲसिड HCl बरोबरचं सॉल्ट घेतला आपण, तर काय होईल, NH4Cl होईल. समजा आपण कॉपर हायड्रॉक्साईड घेतलं, CuOH2, हा वीक बेस आहे, आणि त्याचं H2SO4 बरोबर सॉल्ट घेतलं सल्फ्युरिक ॲसिड बरोबर, तर काय झालं, हे CuSO4 तयार झालं. म्हणजे CuOH2 प्लस Cu, हेंडरसन्स हॅसेलबाल्च इक्वेशन. आता हे इक्वेशन कशासाठी आहे, तर दिस गिव्स रिलेशन बिटवीन pH अँड pK व्हॅल्यूज. सो pH ऑफ ॲसिडिक बफर इज गिवन बाय दिस इक्वेशन. आपल्याला ॲसिडिक बफर जो आहे त्याचा pH कसा काढायचा, त्याच्यासाठी आपल्याला हे इक्वेशन उपयोगी पडतं. तर pH ऑफ ॲसिडिक बफर इज गिवन बाय इक्वेशन pH इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. जे ॲसिडिक बफरचा pH बरोबर काय येतो, pKa प्लस log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. याला म्हटलं जातं हेंडरसन्स इक्वेशन. आता इथं आपल्याला नवीन टर्म आली की pKa म्हणजे काय असेल, तर pK हा जो टर्म आहे ही कशासाठी येते, तर P म्हणजे आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10, प्रोटेनचा जो आहे त्याच्यासाठी आपण P शब्द वापरतो. म्हणजे तिथं pK म्हणजे काय, तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Ka. Ka मीन्स डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. आता इथं आपल्याला समजा आपण ॲसिडिक बफर घेतला, ॲसिटिक ॲसिड प्लस सोडियम ॲसिटेट, तर ॲसिटिक ॲसिडचा जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे त्याचा निगेटिव्ह लॉग हा झाला pK प्लस लॉग टू द बेस 10 ऑफ concentration of salt means concentration of sodium acetate divided by concentration of acid means concentration of acetic acid. आता त्याच पद्धतीने आपण काय काढू शकतो, तर POH काढू शकतो याच इक्वेशननी. म्हणजे जर बेसिक बफर असेल तर बेसिक बफरचा POH आपल्याला याच हेंडरसन इक्वेशनने आपल्याला काढता येतो. POH बरोबर काय येणार आहे, तर POH बरोबर pKb प्लस log to the base 10 of concentration of salt divided by concentration of base. जे POH of basic buffer बरोबर काय आला, pKb means dissociation constant for base, negative logarithm to the base 10 of dissociation constant of base plus log to the base 10 of concentration of salt divided by concentration of base. तर हे जे इक्वेशन आहे यालाच काय म्हटलं जातं, हेंडरसन्स हॅसेलबाल्च इक्वेशन. इथं सुद्धा pKb बरोबर काय असेल, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ Kb मीन्स डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस. आता त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे, बफर ॲक्शन. आता हा बफर कसा काम करतो, हाऊ इट रेजिस्ट टू चेंज इन pH बाय ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस, दॅट इज नोन ॲज बफर ॲक्शन. आता समजा आपण इथे एखादा एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल की आपण ॲसिडिक बफर घेतला. कन्सिडर हिअर ॲसिडिक बफर दॅट इज ॲसिटिक ॲसिड प्लस सोडियम ॲसिटेट. आता हा आपण ॲसिडिक बफर घेतला तर यामध्ये सोडियम ॲसिटेट हा इलेक्ट्रोलाइट आहे ज्याचं कंप्लीट डिसोसिएशन होईल आणि आपल्याला काय मिळेल, CH3COO मायनस आयन्स मिळतील. सो सोडियम ॲसिटेट completely dissociates and gives CH3COO minus plus Na plus. आता हा कंप्लीट डिसोसिएशन झाल्यामुळे हा काय देईल आपल्याला, इट गिव्स मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेट आयन प्लस Na प्लस. म्हणजे इथं सोल्युशनमध्ये ॲसिटिक ॲसिड जो आहे त्याचं स्लाइट डिसोसिएशन होणार आहे आणि आपल्याला CH3COO मायनस मिळतील पण कमी मिळतील. पण जेव्हा तुम्ही त्यामध्ये स्ट्रॉंग याचं डिसोसिएशन होईल सोडियम ॲसिटेटचं इलेक्ट्रोलाइटचं, तेव्हा काय होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस आयन इन्क्रीज होईल. आता आपण यामध्ये थोडंसं स्मॉल क्वांटिटी ऑफ स्ट्रॉंग ॲसिड और स्ट्रॉंग बेस ॲड केली. सुरुवातीला आपण बघू की समजा आपण स्ट्रॉंग ॲसिड ॲड केलं, तर स्ट्रॉंग ॲसिड ॲड केलं तर काय होणार आहे, H+ आयन ॲड होणार आहे.
आता ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे, त्यामुळं अनडिसोसिएटेड CH3COH मोलेक्यूल याचं कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनमध्ये जास्त असणार आहे. इफ strong acid is added to this solution, then added H plus ions combines with negative ion CH3CO minus ion from acetic acid. म्हणजे CH3COH हा ॲसिड आहे, तर त्याचा कॉन्जुगेट बेस कोण असतो? CH3COO मायनस आयन असतो. म्हणजे ॲसिटेट आयन हा काय कॉन्जुगेट बेस आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही H प्लस आयन ॲड करता त्यावेळी म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड ॲड करता त्यावेळी त्या ॲसिडचे H प्लस आयन्स काय होतात? दॅट कंबाईन्स विथ दिस ॲसिटेट आयन अँड फॉर्म ॲसिटिक ॲसिड. म्हणजे ऑलरेडी सोल्युशनमध्ये वीक ॲसिड आहे ॲसिटिक ॲसिड आणि ते अनडिसोसिएटेड प्रमाण त्याचं जास्त आहे, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड हे जास्तच आहे. प्लस जेव्हा तुम्ही त्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड ॲड करता त्यावेळी त्याचे H प्लस आयन पण ॲसिटेट आयन बरोबर कंबाईन होतात आणि आपल्याला पुन्हा CH3COH देतात. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COH आयन इन्क्रीजेस. आता समजा आपण इथं स्ट्रॉंग बेस ॲड केला. आता स्ट्रॉंग बेस ॲड केला आपण तर काय होईल? बेस म्हणजेच OH मायनस आयन आपण त्यामध्ये ॲड करतो. म्हणजे जेव्हा स्ट्रॉंग बेस ॲड करतो तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन जे आपण ॲड केले, दिस ॲडेड OH मायनस आयन्स that combines with this CH3COOH. This OH minus ion combines with this acid and due to this it gives a back a they gives acetic acid. That means here CH3CO minus plus H plus gives acetic acid. So even though we add this OH minus, then there is neutralization of this acetic acid takes place and so that pH of solution does not changes. म्हणजे तुम्ही H प्लस आयन घातले काय किंवा OH मायनस आयन घातले काय तरी इथं काय होणार आहे? त्याचं जे आयन्स आपण ॲड करू ते तिथं कंझ्युम केले जातील आणि त्यामुळे pH काय होणार नाही, त्याचा चेंज होणार नाही आहे. आता इथं pH ऑफ सोल्युशन बदलणार नाही. म्हणजेच काय झालं तर ते सोल्युशन आहे त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ आपण ॲसिड घातली किंवा बेस घातला तरी सुद्धा काय होत नाही, त्याचा pH चेंज होत नाही आणि यालाच काय म्हटलं जातं? बफर ॲक्शन म्हटलं जातं. आता इथं थोडंसं CH3COH दुसरी जी रिॲक्शन आहे यामध्ये ॲडेड बेस आहे. इथं CH3COOH प्लस OH मायनस गिव्स CH3COO मायनस प्लस H2O पाहिजे होतं. थोडंसं इथं चेंज पाहिजे या रिॲक्शनमध्ये. नेक्स्ट पॉईंट इज ॲप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन. आता ॲप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशनमध्ये आपल्याला 5 ॲप्लिकेशन्स आहेत. त्यामधलं पहिलं ॲप्लिकेशन आहे इन बायोकेमिकल सिस्टीम्स. आता बायोकेमिकल सिस्टीम्समध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं की आपलं जे ब्लड आहे त्याचा pH हा ठराविक असतो. म्हणजे हा 7.36 to 7.42 या दरम्यान असतो आणि मग 7.36 to 7.42 या रेंजमध्ये ब्लडचा pH आहे. हा कशामुळे असतो तर आपल्या ब्लडमध्ये पण बफर असतात आणि हे बफर कोण आहेत तर HCO3 मायनस आयन प्लस H2CO3 कार्बोलिक ॲसिड आणि हा जो आयन आहे HCO3 मायनस आयन हा बफर तयार करतात आणि त्यामुळं आपल्या ब्लडचा जो pH आहे हा pH काय असतो? मेंटेन असतो ॲट अबाउट 7.36 to 7.42. आता ह्या बफरचं काम आहे की हा ब्लडचा pH ते मेंटेन करतात. कोण बफर आहे? H2CO3 प्लस HCO3 मायनस. थोडा जर यामध्ये चेंज झाला, मेअर चेंज ऑफ pH अबाउट 0.2 युनिट्स, देन इट कॅन कॉज द डेथ. आणि म्हणून आपल्याला जेव्हा सलाईन लावतात त्या सलाईनमध्ये सुद्धा सलाईन आपण डायरेक्ट वेनमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला सलाईन लावलं जातं तेव्हा त्या सलाईनमध्ये सुद्धा बफर असतो. कारण काय ते बफर काय करतात? ही ब्लडची जी pH सिस्टीम आहे हे मेंटेन करण्याचं काम हे बफर करतात जे त्या सलाईनमध्ये असतात.
म्हणजे बायोलॉजिकल सिस्टीम्समध्ये आपल्याला बफर ॲक्शनचं फार महत्त्व आहे, कारण आपल्या ब्लडचा जर pH थोडा जरी चेंज झाला तरी त्यामुळे डेथ होण्याची शक्यता असते. सो सलाईन सोल्युशन युज्ड फॉर इंट्राव्हेनस इंजेक्शन्स मस्ट कंटेन्स बफर सिस्टीम टू मेंटेन द pH ऑफ ब्लड. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन, दॅट इज इन बायोलॉजिकल सिस्टीम. सेकंड ॲप्लिकेशन आहे इन ॲग्रिकल्चर. आता बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे की आपण सॉईलचा pH बघून आणतो, कारण क्षार वाढतं जमिनीत असं आपण म्हणतो, आणि मग त्या सॉईलचा आपण pH बघतो आणि त्या pH नुसार आपण फर्टिलायझर्स ॲड करतो. तर सॉईल गेट बफर्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सॉल्ट्स सच ॲज कार्बोनेट्स, फॉस्फेट्स अँड ऑर्गॅनिक ॲसिड्स. द चॉईस ऑफ फर्टिलायझर डिपेंड्स अपॉन द pH ऑफ सॉईल. म्हणजे तुमच्या सॉईलमध्ये तुम्ही जी खतं घालता त्या खतामध्ये आपल्याला माहिती आहे फॉस्फेट्स असतात, कार्बोनेट्स असतात किंवा काही ऑर्गॅनिक ॲसिड्स तिथं तयार झालेले असतात, आणि त्यामुळं काय होतं तर एक बफर सिस्टीम येते आणि त्या सॉईलचा जो pH आहे हा pH काय होतो ठराविक राहतो, आणि मग किती तुम्ही ॲसिड किंवा बेस घातलं तरी तो pH चेंज होत नाही, कारण ऑलरेडी त्या सॉईलमध्ये बफर सिस्टीम तयार होते. आणि मग त्यासाठी आपण त्या सॉईलचा pH बघून त्यानुसार काय करतो, त्यामध्ये फर्टिलायझर्स ॲड करतो. आता तिसरं ॲप्लिकेशन आहे इन इंडस्ट्री. बफर सोल्युशन जे आहेत हे पेपर इंडस्ट्रीजमध्ये किंवा डाय इंडस्ट्रीमध्ये, इंक इंडस्ट्री ज्या आहेत किंवा पेंटच्या इंडस्ट्री आहेत किंवा ड्रग इंडस्ट्री आहेत, या सर्व ठिकाणी बफर सोल्युशनचा वापर केलेला असतो. सो इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन पेपर, डाय, इंक, पेंट अँड ड्रग इंडस्ट्रीज. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे इन मेडिसिन. आता मेडिसिनमध्ये जे पेनिसिलिन आपण वापरतो अँटीबायोटिक्स, दिस पेनिसिलिन प्रिपरेशन्स आर स्टॅबिलाइज्ड बाय ॲडिशन ऑफ सोडियम सायट्रेट ॲज अ बफर. जे पेनिसिलिन अँटीबायोटिक्स जे आहे त्याच्यामध्ये त्याचा pH मेंटेन करण्यासाठी त्यामध्ये काय ॲड केलेलं असतं, सोडियम सायट्रेट हा बफर वापरलेला असतो, म्हणजे सायट्रिक ॲसिड प्लस सोडियम सायट्रेट. तसंच सायट्रिक ॲसिड इज ॲडेड टू मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आता मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजे काय तर MgOH, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, त्यामध्ये सायट्रिक ॲसिड ॲड केलेलं असतं, त्यामुळे मॅग्नेशियम सायट्रेट तयार होतं. हे जो काय करतो बफरचं काम करतो, म्हणजेच त्या सोल्युशनचं मिल्क ऑफ मॅग्नेशिया जो आहे त्याचा pH काय केला जातो इथं मेंटेन करण्यासाठी हा मॅग्नेशियम सायट्रेट बफर उपयोगी पडतो. तर हे झालं ॲप्लिकेशन इन मेडिसिन. नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये मी सुरुवातीला सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये की आपण बफर वापरत असतो, फक्त आपल्याला माहीत नसतं की यालाच बफर म्हणतात. म्हणजे आपण तिसरा ग्रुप जेव्हा काढतो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये किंवा तिथून पुढच्या सगळ्या रिॲक्शनला आपण काय करतो तर NH4OH प्लस NH4Cl ॲड करतो. म्हणजेच ॲक्च्युली आपण तिथं बफर सोल्युशन ॲड करतो की ज्यामुळं पुन्हा आपण जे सोल्युशन टाकतो त्याच्यामुळे त्याचा pH चेंज होणार नाही. सो इन क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस pH ऑफ 8 to 10 इज रिक्वायर्ड फॉर प्रेसिपिटेशन ऑफ कटायन्स ऑफ थर्ड ए ग्रुप. म्हणजे थर्ड एचे जे कटायन्स आहेत यांचं प्रेसिपिटेशन होण्यासाठी pH किती लागतो 8 to 10 इज रिक्वायर्ड, अँड सो दॅट इट इज मेंटेन्ड बाय यूज ऑफ NH4OH प्लस NH4Cl बफर. तर इथं आपण बफर हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे. इथं थांबू आपण.